कृष्णा नदीत वाहून जाणाऱ्या 2 तरुणांना वाचवलं। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे सांगलीतल्या कृष्णा नदीची पाणी पातळी वाढतीये। याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी, आयुक्त, प्रशासन, पोलीस यांच्यामार्फत वारंवार आवाहन करून सांगत असताना देखील आज सांगलीच्या कृष्णा नदीत बायपास पुलावरून पोहण्यासाठी 2 तरुणांनी नदीपात्रात उडी मारली होती। या वेळेत हे तरुण कृष्णा नदीत वाहून जात असताना सरकारी घाटाजवळ सांगलीतल्या रेस्क्यू टीममधील अनिकेत कोळी, ओंकार मेंढगुले, अमित शिंदे, अमोल पाटील यांनी त्या तरुणांचे प्राण वाचवले। मध्ये कृष्णा नदीत पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असताना 2 तरुण वरून वाहत येत होते। स्वामी समर्थ घाटावर हे तरुण दिसले आणि त्यांना आत येता येत नव्हते। त्यांच्या पाय त्यांचे चालत नसल्यामुळे त्यांना वाचवून ओरडा असा आवाज येत होता। असा आवाज आल्यानंतर स्वामी समर्थ घाटावरून मी त्या पाण्यामध्ये उडी घेऊन त्यांना ढकलत कृष्णामाई घाट येथे एका पिलरला धरून ठेवण्यात आले। तिथून रेस्क्यू टीम आणि विश्वसेवा फाउंडेशन तसेच शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्या माध्यमातून त्या मुलाला वाचवण्यात यश आलेलं आहे, साईडला काढण्यात आलेलं आहे।